वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक प्रवासी लांबचा प्रवास करून खूप थकला होता. चालता चालता तो एका अशा जंगलात पोहोचला जे दिसायला अतिशय सुंदर आणि शांत होतं. पण त्याला माहीत नव्हतं की तो एका अद्भुत ठिकाणी पोहोचलाय. जंगलाच्या मध्यभागी त्याला एक विशाल आणि भव्य झाड दिसलं. ते झाड इतर झाडांपेक्षा वेगळं होतं. ते होतं कल्पवृक्ष. ते पाहून प्रवाशाच्या मनात आलं, किती सुंदर झाड आहे हे. याच्या सावलीत जर एक मऊ गादी असती तर किती बरं झालं असतं. आणि आश्चर्य म्हणजे त्याने विचार केल्या क्षणी तिथे एक मऊशार रेशमी गादी प्रकट झाली. प्रवासी थक्क झाला. त्याला वाटलं हा भास आहे. पण जेव्हा तो त्यावर बसला तेव्हा त्याला जाणवलं की हे सत्य आहे. तो सुखावला. आता त्याला भूक लागली होती. त्याने पुन्हा विचार केला, गादी तर मिळाली, पण आता छान पंचपक्वान्न मिळाली असती तर. आणि काय सांगू मित्रांनो, क्षणात त्याच्यासमोर सोन्याच्या ताटात गरम आणि चविष्ट अन्न प्रकट झालं. त्याने मनसोक्त जेवण केलं. मग त्याला तहान लागली तर उत्तम सुगंधी पेय त्याच्यासमोर आली. आता तो पूर्णपणे तृप्त झाला होता. पण म्हणतात ना, माणसाचं मन कधीच एका जागी थांबत नाही. तिथूनच खेळाला सुरुवात झाली. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो विचार करू लागला, असं कसं होऊ शकतं? मी जे मागतोय ते लगेच मिळतंय. या जंगलात नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. नक्कीच या झाडावर एखादा भयानक राक्षस राहत असणार. भीतीने त्याच्या मनात घर केलं. तो पुढे म्हणाला, तो राक्षस आता बाहेर येईल आणि मला घाबरवेल. आणि त्याने विचार केल्या क्षणी झाडाच्या मागून एक महाकाय आणि भयानक राक्षस बाहेर आला. प्रवाशाचे पाय लटलट कापू लागले. त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तो जीवाच्या आकांताने ओरडला, बापरे, आता हा राक्षस मला खाऊन टाकेल. आणि मित्रांनो, कल्पवृक्षाखाली बसून त्याने जो शेवटचा विचार केला तोच खरं ठरला. त्या राक्षसाने त्याला क्षणात संपवून टाकलं. श्रोत्यांनो, ही फक्त एक गोष्ट नाही, हे आपल्या जीवनाचं कटू सत्य आहे. हे जग म्हणजे ते जंगल आहे आणि तुमचं मन म्हणजे तो कल्पवृक्ष आहे. तुम्ही दिवसभर जे विचार करता तेच तुमच्या आयुष्यात प्रकट होत असतं. जर तुम्ही सतत भीतीचा, अपयशाचा किंवा लोकांबद्दल वाईट विचार केलात तर तुमचं मन तुमच्यासमोर तशीच परिस्थिती उभी करेल. तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही तर तुमच्या विचारात दडलेला नकारात्मकतेचा राक्षस आहे. तुमचं वागणं तेव्हाच शुद्ध होतं जेव्हा तुमचे विचार शुद्ध असतात. तुम्ही जे पेरता तेच उगवतं. हाच निसर्गाचा आणि कर्माचा नियम आहे. आज स्वतःच्या मनाला विचारा, तुम्ही या कल्पवृक्षाखाली बसून काय मागत आहात? भीती की भरभराट? द्वेष की प्रेम? कथा आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा. अशाच जीवन बदलणाऱ्या कथा आणि ज्ञानासाठी आपल्या ज्ञानामृत सार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवतात. धन्यवाद.